वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या सोलापूरमधल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे। प्रणिती शिंदे लवकरच भाजपमध्ये जातील असा दावा सुजात आंबेडकरांनी केलेला होता। यावर आता प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे। कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या, बरोबर की नाही? बरोबर, तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू। पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत, नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। आता कोणीतरी काय म्हणत होतं, आता मित्रपक्षांनी तरी भान ठेवावा, ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे, नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील। आणि म्हणून हात जोडून विनंती करते, मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे। काँग्रेसने जरी सांगितलं तरुणला तरी मी जाऊ शकत नाही, माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे। आणि म्हणून ह्या पद्धतीची हात जोडून विनंती करते, दिशाभूल करू नका, कारण का ह्याचा फायदा विरोधक कुठेतरी करून घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।